तर पॉईंट पुन्हा बघूया आपण, कारण मध्येच व्हिडिओ थांबला होता. तर पहिल्यापासूनच आपल्याला घ्यावं लागेल आता. अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. अर्थ: अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग जे पुढील दोन आवश्यक बाबींची पूर्तता करतात. कंपनीला अस्तित्व काळात या भागांवर अग्रक्रमाने लाभांश देण्याची हमी दिली जाते. इतर भागधारकांना काहीही मिळण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी या भागांना अग्रक्रमाने परतफेडीचा हक्क दिला जातो. म्हणजेच या भागधारकांच्या भांडवलाची परतफेड प्रथम दिली जाते. अग्रहक्क भागांचे प्रकार. अग्रहक्क भागांचे वेगवेगळे प्रकार पुढील प्रमाणे वर्णन करता येतील. नंबर 1, संचयी अग्रहक्क भाग. ज्या अग्रहक्क भागांना न दिलेला लाभांश पूर्णपणे देईपर्यंत संचित होत राहतो त्या अग्रहक्क भागांना संचयी अग्रहक्क भाग म्हणतात. अपुऱ्या नफ्यामुळे अथवा तोट्यामुळे एक अथवा अधिक वर्षाचा लाभांश कंपनी या भागधारकांना देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी संचित होत जाते. जेव्हा कंपनीला उत्तम नफा होतो तेव्हा कंपनी लाभांशाच्या थकबाकीची सर्व रक्कम चालू वर्षाच्या लाभांशाच्या रकमेसहित या भागधारकांना अदा करते. कंपनीच्या नियमावलीत जर या संदर्भात तरतूद केलेली नसेल तर कंपनीचे समहक्क भाग हे नेहमीच संचयी अग्रहक्क भाग असतात. नंबर 2, असंचयी अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांच्या बाबतीत लाभांशाचा संचय होत नाही. तोटा झालेल्या वर्षी कंपनी लाभांश देऊ शकली नाही तर असंचयी अग्रहक्क भागधारक त्या लाभांशाला कायमचे मुकतात. नंबर 3, लाभभागी अग्रहक्क भाग. एखाद्या वर्षी कंपनीला भरपूर नफा झाला व समहक्क भागधारकांना समाधानकारक लाभांश देऊनही कंपनीकडे वाटप करण्यासाठी शिल्लक नफा असेल तर अशा वेळी लाभभागी अग्रहक्क भागांना पूर्वनिश्चित दराने मिळणाऱ्या लाभांशाव्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामधील काही वाटा दिला जातो. पुढे बघूया. अलाभभागी अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांवर कंपनीला कितीही नफा झाला तरीही पूर्वनिश्चित दरानेच लाभांश मिळतो. या प्रकारच्या भागधारकांचा
कंपनीच्या अतिरिक्त नफ्यांवर कोणताही अधिकार नसतो. कंपनीच्या नियमावलीत जर या संदर्भात तरतूद केलेली नसेल तर कंपनीचे सर्व अग्रभाग हे अलाभभागी अग्रहक्क भाग समजले जातात. नंबर 5, परिवर्तनीय अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांचे ठराविक मुदतीनंतर समहक्क भागात रूपांतर केले जाते. अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांचे समहक्क भागात रूपांतर करता येत नाही. कंपनीच्या नियमावलीत अग्रहक्क भाग हे कोणत्या प्रकारचे आहेत याचा स्पष्ट उल्लेख नसेल तर सर्व अग्रहक्क भाग हे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग मानले जातात. नंबर 7, परतफेडीचे अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांचे भांडवल कंपनीच्या नियमातील तरतुदीनुसार ठराविक मुदतीनंतर भागधारकांना परत केले जाते. ज्या भागावरील पूर्ण रक्कम वसूल झाली आहे अशा भागांचीच परतफेड केली जाते. कंपनी अशा अग्रहक्क भागांच्या रकमेची परतफेड वाटपयोग्य नफ्यातून करू शकते किंवा नवीन अग्रहक्क भागांची विक्री करून आलेल्या निधीतून करू शकते. नंबर 8, न परतफेडीचे अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांच्या भांडवलाची कंपनीच्या अस्तित्व काळात परतफेड केली जात नाही. म्हणजेच अशा भागांच्या भांडवलाची परतफेड कंपनी विसर्जनाच्या वेळी केली जाते. परंतु कंपनी कायदा 2013 कलम 55(1) मधील तरतुदीनुसार कंपनी व परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न 8व्या प्रश्नातील. आता दुसरा प्रश्न बघूया आपण लगेच. कंपनी कायदा 2013 मधील कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा. कंपनी कायदा 2013 मधील कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर कसं लिहायचंय बघा. आता कंपनी कायदा 2013 नुसार कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी पुढील तक्त्यात दर्शवण्यात आल्या आहेत. कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. मतदानाचा अधिकार नाही. कर्ज रोख्यांचे प्रकार. व्याज देणे व कर्ज रोख्यांची परतफेड. कर्ज रोखे प्रमाणपत्र. कर्ज रोखे परतफेड राखीव निधीची निर्मिती. कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. कर्ज रोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क. निर्बंध लादणे. कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कर्ज रोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013
मधील तरतुदी पुढील प्रमाणे वर्णन करता येतील. मतदानाचा अधिकार नाही. नंबर 1, मतदानाचा अधिकार नाही. कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार कंपनीला मतदानाचा अधिकार असलेले कर्ज रोखे विक्रीस काढता येत नाहीत. कर्ज रोखे धारक हे कंपनीचे धनको असतात, त्यामुळे त्यांना सर्वसाधारण मतदानाचे अधिकार नसतात. कर्ज रोख्यांचे प्रकार. कंपनीला सुरक्षित व असुरक्षित कर्ज रोख्यांची पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरीय कर्ज रोख्यांची तसेच अरूपांतरीय कर्ज रोख्यांची विक्री करता येते. तथापि रूपांतरीय कर्ज रोख्यांची विक्री करण्यासाठी कंपनीला भागधारकांची त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून परवानगी घ्यावी लागते. कंपनीला सर्व कर्ज रोख्यांची परतफेड करावीच लागते. नंबर 3, व्याज देणे व कर्ज रोख्यांची परतफेड करणे. कर्ज रोख्यांची विक्री करताना मान्य केलेल्या तरतुदीनुसार किंवा मान्य केलेल्या अटीनुसार, तरतुदी नाही तर अटीनुसार कंपनीला कर्ज रोख्यावरील व्याज व कर्ज रोख्यांच्या रकमेची परतफेड करावी लागते. नंबर 4, कर्ज रोखे प्रमाणपत्र. कर्ज रोख्यांचे वाटप केल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत कंपनीला कर्ज रोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्ज रोखे धारकांना करावे लागते. नंबर 5, कर्ज रोखे परतफेड राखीव निधींची निर्मिती करणे. लाभांशाची रक्कम अदा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्याच्या रकमेतून कंपनीला कर्ज रोखे परतफेड राखीव निधी तयार करावा लागतो. अशा प्रकारे निर्माण केलेल्या राखीव निधीचा विनियोग फक्त कर्ज रोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. कंपनी भागभांडवल व कर्ज रोखे सुधारणा कायदा 2014 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने MCA गृह वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना बिगर बँकिंग वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना व सूचीबद्ध कंपन्यांना कर्ज रोखे परतफेड राखीव निधी निर्माण न करण्यास मान्यता दिली आहे. नंबर 6, कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. 6 नंबरची तरतूद आहे कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. तरतुदीच बघत आहोत ना आपण. कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. तर 6 नंबरची तरतूद आहे कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करताना किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे खरेदीसाठी आवाहन करताना 1 किंवा अधिक कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती करणे आवश्यक असते.
कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केले जाते. त्यांची नियुक्ती करतेवेळी त्यांच्याशी कंपनीला करार करावा लागतो. त्या करारास कर्जरोखे विश्वस्त करार म्हणतात. आता 7 नंबर, मात्र 7 नंबर काय तर कर्जरोखे विक्रीची तरतूद. कर्जरोखे विक्री संबंधीची तरतूद 7 नंबरची. कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क. कर्जरोखे धारकांच्या तक्रारींचे निवारण कर्जरोखे विश्वस्त करतात. कंपनीने कर्जरोखे धारकास व्याज तसेच कर्जरोख्यांच्या रकमेची परतफेड केली नाही तर कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी NCLTचं लॉंग फॉर्म काय आहे? N फॉर नॅशनल, C फॉर कंपनी, L फॉर लॉ, T फॉर ट्रिब्युनल. मग NCLTचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधतात. कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी NCLT दोषी कंपनीला व्याजाची व कर्जरोख्यांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी आदेश काढू शकते. नंबर 8, निर्बंध लादणे. जर कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांच्या मूळ रकमेची परतफेड करण्यास पुरेसी नाही असे कर्जरोखे विश्वस्तांच्या निदर्शनात आले तर कर्जरोखे विश्वस्त NCLTशी संपर्क साधतात. अशा वेळी NCLT कंपनीस कर्जरोख्यांची देणी अदा करण्याचे आदेश देते. तसेच कंपनीवर आणखी देयता वाढू नये यासाठी निर्बंध घालते. नंबर 9, कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनीने आणि तिच्या अधिकाऱ्यांनी कंपनी कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन केले नाही तर कंपनीस व तिच्या अधिकाऱ्यांना दंड भरावा लागतो किंवा तुरुंगवास भोगावा लागतो किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेली शिक्षा भोगावी लागते व दंड भरावा लागतो. तर अशा प्रकारे आपली ही जी काही 2024 फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये वर्ग 12वा विषय सचिवाची कार्यपद्धती या विषयावर जी काही प्रश्नपत्रिका होती ती आपण सोडून घेतलेली आहे उत्तरासह आणि गुणदान पद्धतीसह. तर निश्चितच तुम्ही जर या व्हिडिओचं काळजीपूर्वक श्रवण केलं आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची आहेत याची जाणीवसुद्धा तुम्हाला होईल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा
अभ्यास करा. आता परीक्षा फारच जवळ आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक तयार करा. परीक्षेचं नव्हे, परीक्षेसाठी अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. वेळापत्रक तर तुम्हाला बोर्डमार्फत मिळेलच, मात्र आपलं काम आहे अभ्यास करणे. तर आपण नियमित सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि चांगले मार्क्स कसे प्राप्त होईल हेच आपलं उद्दिष्ट, हेच आपलं ध्येय ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. गुड बाय, गुड नाईट.